एव्हरीवन, तर कसे आहात सगळे. वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भरपूर दिवसानंतर ब्लॉग करत आहे आणि परत मध्ये मध्ये खूप म्हणजे पप्पा ऑफ झाले होते, म्हणजे माझे सासरे. तर मग त्याच्यामुळे ते आजारी होते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की ते कंटिन्यू ते बेडवर झोपलेले असायचे. बेड रेस्ट होता त्यांना, तर मग त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला जमत नव्हता. आणि म्हणजे त्यांना आता 1.5 महिना होत आला आहे. तर 1.5 महिना झाल्यानंतर मी हा ब्लॉग करत आहे, कारण चांगलं नव्हतं वाटत की. आणि सॉरी, मी तुमच्याबरोबर हे शेअर पण नाही करू शकणार, कारण मला तशी परमिशन नाही आहे शेअर करायची. सो ठीक आहे. मग आता मी मम्मीकडे आलेली आहे माहेरी. म्हणजे पप्पांचं तर काय नाही, पण आम्ही एक पूजा करून आलो होतो. ती पूजाला 1.25 महिना झाल्यानंतर मला मम्मीकडे जायचं होतं. तर 1.25 महिना कंप्लीट झाल्यानंतर मी माझ्या मम्मीकडे आलेली आहे. आणि आता ठीक आहे, मम्मी मला काम सांगून गेलेली आहे, तर ते काम मला करायचं आहे. तर चला आपण जाऊया किचनमध्ये. मम्मीचं घर आय थिंक छोटंच आहे, जास्त मोठा नाही आहे. सो ठीक आहे. आता मी ना ही डाळ भिजू घातलेली आहे, डाळ. आणि मला मसूरची डाळ करायला लावले मम्मीने, तर ती मला करायची. तर ठीक आहे. आता टॅमॅटो वगैरे सगळं आणायचं आहे काढून. ठीक आहे. तर मी माझा कॅमेरा इकडे सेट करते, म्हणजे तुम्हाला मी दिसेल. सो 5 पाय त्याच्यासाठी टॅमॅटो आणि हे घेतलेलं आहे. माझा वरण भात करून झालेला आहे. मम्मी आली आणि मम्मी भाजी नेसते आहे. आणि ही खाली सगळ्यांना आवाज देते. खाली तिकडे मुली खेळत होत्या, बट आता नाही आहे. ए चल घरात, ओवी चला. तिथे चालू आहे दीदी दादा. आणि इथे घरासमोर मोठं आंब्याचं झाड आहे. मिनी ब्लॉगमध्ये तर सांगितलंच होतं की कैरासुद्धा तोडतो आम्ही. चल बाबू बाय करते. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर संध्याकाळचे 7:30 झालेले आहे आणि मी बसलेली आहे, कारण ओवी मला खूप त्रास देत होती. सो मम्मी तिला बाहेर घेऊन गेलेली आहे. पप्पा त्यांचा फोन बघता आहे. आणि मेनू असं ठरलं आहे की पावभाजी बनवायची आहे, पण मम्मी बोलते की बाहेरून आणायची, आणि कधी म्हणते की घरी बनवायची. तर आता माहिती नाही की तिचा काय प्लॅन आहे किंवा ती काय करणार आहे. तर मग चला बघूया. पावभाजी बाहेरून येते, घरून येते. कुठे गेली आहे? आणि ती केव्हाची गेली ओवीला घेऊन, अजून ती आलेली नाही आहे. फोन पण घरीच ठेवून गेली, फोन पण नाही नेला आहे त्याच्यासोबत. ठीक आहे, जाऊ दे, बघूया. ओके, बाय बाय.